ही कथा आहे लोभी माणसाची. त्याने स्वतःच्या मुलीला सोन्यात बदलले, पण नंतर तिच्यासाठी शोक व्यक्त करत बसला. एकेकाळी मिडास नावाचा राजा होता. तो सत्कर्म करीत असे, पण एके दिवशी त्याने अशी इच्छा केली की तो ज्या गोष्टींना स्पर्श करेल त्या सोन्याच्या होतील. आपल्या नव्याने वर मिळाल्यामुळे मिडास राजा खूप आनंदित झाला. मिडास राजाने सर्व प्रकारच्या वस्तूंना स्पर्श करण्यास सुरुवात केली आणि प्रत्येक वस्तू शुद्ध सोन्याची झाली. मी शक्तिशाली आहे, मी सर्व गोष्टी सोन्याच्या करू शकतो, तो आनंदाने म्हणाला. पण लवकरच राजाला भूक लागली आणि त्याने अन्नाचा घास उचलला आणि तो घास लगेचच सोन्याचा झाल्यामुळे तो खाऊ शकला नाही. मी आता काय करू, मला भूक लागली आहे, तो म्हणाला. त्याची निराशा पाहून मिडासच्या मुलीने त्याचे सांत्वन करण्यासाठी त्याला स्पर्श केला आणि ती सुद्धा सोन्याची झाली. तो रडला आणि प्रार्थना केली आणि शेवटी त्याने त्याची लोभी इच्छा सोडली. लाडक्या मुलीसह सोन्यात रूपांतर झालेल्या सर्व गोष्टी आता सामान्य झाल्या. मी आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीसाठी लोभी होणार नाही, असे राजा म्हणाला. बोध: लोभ नेहमी आपल्याला विनाशाकडे नेतो. लोभ हा एक शाप आहे, जो आपल्याला योग्य नसलेल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतो. लोभ आपल्याला स्वार्थी आणि चिंताग्रस्त करतो, इतरांचा मत्सर करण्यास भाग पाडतो.